आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया चालू संतांचे मार्ग आदराने भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेव प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी विराजमान असणारे भगवंताच्या हृदयस्थ असणारे साधकाच्या उद्धारासाठी अहोरात्र झटून स्वतःच्या अंतकरणातलं वाङ्मय समाजापुढे ठेवून बुडत हे जन न देखवे डोळा येतो कनवळा म्हणून या युक्तीप्रमाणे ज्यांनी संपूर्ण आयुष्य संपूर्ण जीवन आपलं समाज कल्याणासाठी समाज उद्धारासाठी घातलं संत वाङ्मयामध्ये ज्यांच्या वाङ्मयाला उच्च कोटीचं असं स्थान मिळालं नवे नवे किंबहुना वारकरी संप्रदायामध्ये पंचम वेद म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची गाथा ओळखली जावी असे देहनिवासी भगवंताच्या हृदयस्थ असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील हा संत प्रकरणातला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. हरकत नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया चालू संतांचे मार्ग. अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील संत प्रकरणातला अभंग आहे. या अभंगामध्ये प्रामुख्याने माझे जगद्गुरु तुकोबाराया आम्ही हा शब्द वापरतात. आम्ही हा शब्द वापरण्याचं कारण असं आहे तुकोबारायाने असं म्हणता आलं असतं कदाचित मी वैकुंठवासी आलो याचे कारणासे. पण ऐका संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये हा आपलपटेपणा नसतो आणि जगद्गुरु तुकोबारांना माहित होतं जर मी या ठिकाणी मी असा शब्द वापरला तर कदाचित पुढे जाऊन या शब्दाचा विपर्यास होऊन काही लोक याचा चुकीचा अर्थ लावतील म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी आम्ही हा शब्द वापरला. ऐका आम्ही हा शब्द वापरण्याचं कारण म्हणजे असं आम्ही हे बहुवचनी आहे आम्ही हे अनेक वचनी आहे आणि संत महात्म्य म्हणलं की बहुतांचा विचार करणारा जरी असले तरी पण जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे की जे जे संत म्हणून या भूतलावर येतात जे जे जनकल्याणासाठी येतात जे जे समाज कल्याणासाठी येतात जे जे जीवाच्या उद्धार करण्यासाठी येतात या सर्वांचा पत्ता जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगात प्रतिपादन केलेला आहे. महाराजांनी प्रामुख्याने अभंगामध्ये स्वतःचा पत्ता आणि स्वतःच कार्य सिद्ध केलेलं आहे. महाराज म्हणतात ऐका आम्ही या मृत्यू लोकातले नाही. मग आम्ही कुठले आम्ही वैकुंठवासी. महाराज तुम्ही जर वैकुंठवासी असाल तर या ठिकाणी का आला काय कारण आहे. मी सिन्नरचा आहे मी सिन्नरला राहतो माझं इथं येण्याचं प्रयोजन काय कशा करता आलो मी कळतं ना मराठी मराठी कळतं ना जेवायला मग सेवा करायला. मग महाराजांना विचारलं महाराज तुम्ही इथं कशा करता आला. महाराज म्हणाले ऐका आम्ही जरी वैकुंठवासी असलो तरी पण या ठिकाणावर आमचं येण्याचं कारण काय आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. सकारात्मक शब्द वापरला महाराजांनी याची या व्यतिरिक्त ज्या प्रत्ययामध्ये स हा प्रत्यय येतो त्या ठिकाणी सर्व शब्दांची व्यावृत्ती होऊन स म्हणजे फक्त केवढच सकारात्मक शब्द तो जगद्गुरु तुकोबाराय वापरतात की आलो याची कारणासी. का हो कारण कोणतं कारण हे आहे की जे माग सांगून गेले ऋषी मुनी त्या ऋषी मुनींनी जे सांगितलं ते साच आणि भावाने वर्तन करण्यासाठी आलेलो आहे. ऋषी मुनींनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगायला नाही आलो. कारण ऐका ना ऐका
एखादा व्यक्ती काही सांगत आहे मग ते पुन्हा सांगायसाठी, एखाद्या व्यक्तीने पुन्हा 8 तास केला की हे पुन्हा मी सांगतो, लोक त्याला वेड्यात काढतात, वेड्यात काढतात, वेड्यात. अरे ते सांगतायत मग तू कशाला सांगतो, त्यांचं सांगणं आम्हाला पटत नाही का? महाराज म्हणतात नाही, आम्ही सांगण्यासाठी नाही आलो, साच भावाने वर्तन करून दाखवण्यासाठी आलो. मग का हो महाराज, तुम्ही जर साच भावे करता या निमित्ताने या ठिकाणी आला असाल तर तुमचं एवढंच काम आहे का? महाराज म्हणतात ऐका, आम्ही एवढंच काम आहे म्हणून नाही आलो, आम्हाला अजूनही काम आहे. कोणतं? जाडू संतांचे मार्ग, जे संत महात्म्यांचे मार्ग आहेत त्या मार्गाचा आम्ही रस्ता साफ करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. झाडू संतांचे मार्ग का हो? ते मार्ग का झाडू करतात? याचं कारण जन त्या मार्गाला आड रानाला गेलेलं आहे. जे जन आड रानाला जाऊन स्वतःच्या पापाने अनेक दुःख यातना भोगत आहे आणि तो मार्ग झाडण्यासाठी आलेलो आहे. का? कारण आमचं कामच ते आहे. झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, हे जग जे आडरानाने भरलेलं आहे ते आम्ही झाडून या जगाला सन्मार्ग लावण्यासाठी आलेलो आहे. का हो महाराज? मग जगाला जर सन्मार्गाला लावलं तर तुम्हाला काय प्राप्त होईल? महाराज म्हणतात उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. माझ्या ऋषीमुनींनी संत महात्म्यांनी जे सांगितलं आहे ते आम्ही या जगाला देण्याचा प्रयत्न करू आणि जो उरलेला उच्चिष्ट आहे, शेष भाग आहे, त्याचा आम्ही अंगीकार करू. पण काय झालं? जगद्गुरु तुकोबरायांनी ही क्रिया चालू केल्यानंतर तुकोबरायांच्या एक लक्षात आलं. काय लक्षात आलं? लोकांना ज्ञान कमी पण सांगण्याची हाव जास्त. ज्ञान कमी आता आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, विंचवाचा मंत्र माहित नाही, सापाच्या गळ्यात हात घालतोय, मरल का जगल? विंचू उतरायचा मंत्र त्याला माहित नाही पण तो काळ्या खोबऱ्याच्या कोबरा नागाच्या डोळ्यात हात घालतोय पिळा, जगल का मरल? असं मोठ्याने सांगायचं. तुम्ही हुशार आहे ना, शाळा जातात तुम्ही, सगळे शाळा जातात तुम्ही, जोरात बोलायचं अजिबात घाबरायचं नाही. याच्यात कोणी काही बोलतो माझं नाव सांगायचं, मी इथंच आहे, मी आहे तो बोलतो तर तुम्हाला काही बोलणार नाही. बरं, आम्हाला जर काही ज्ञान नाही ना, आम्हाला बोलायची हौस असते तर महाराज अडाणी ड्रायव्हरच्या हातात गाडी दिल्यानंतर एक तर ते ड्रायव्हर जाईल ना तर ते आख्याला घेऊन जाईल. पण माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ऐका, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. एवढं सगळं उपकार करत असताना सुद्धा काही समाजामध्ये अशा आम्हाला वृत्त्या आढळल्या की त्यांना ज्ञान नाही. अर्थ लोपली पुराणे, त्या पुराणांमध्ये अर्थ लोपले. यांनी वरच्यावर पुराण वाचावे आणि काय शब्दांचा खेळ मांडावा आणि त्या अर्थाचा गैरअर्थ करून समाजापर्यंत पोहोचवावा. महाराज म्हणतात अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, शब्द ज्ञानाने नाश केला. शब्द ज्ञानाने काय केला, कसा केला आपण बघू नंतर. महाराज म्हणतात या शब्द ज्ञानाने नाश केला, त्याचं कारण काय माहिती का? विषय लोभी मने साधने बुडविले. या अर्थ न करून घेता ज्ञान सांगणाऱ्या लोकांच्या अंतकरणातले भाव, अंतकरणातली खरी भावना जगद्गुरु तुकोबरायांनी याच्यात प्रतिपादन केलेले आहे. विषय लोभी मने साधने हे बुडविली. ज्या लोकांच्या अंतकरणामध्ये विषयाच्या आसक्तीमुळे त्यांनी हा मार्ग स्वीकारला, त्यांनी चांगल्या उत्तम साधनेचा त्याग करून शेवटी स्वतःही नरकाला गेले आणि समाजाला नरकाला गेले. विठ्ठला विठ्ठला. एवढं सगळं सांगितल्यानंतर एका साधकाने जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला, का हो महाराज, तुम्ही जो प्रकारे आम्हाला ज्या प्रकारे सांगतात हे असं झालं ते तसं झालं, मग आता तुम्ही काय करणार? महाराज म्हणतात माझ्या हातात एकच आहे, पिटू भक्तीचा डांगोरा. आमचं काम एकच, या लोकांना थोडस जाग करायचं,
कोणत्या साह्यासाने? पिटू भक्तीचा डांगोरा. महाराज त्याने काय होईल? डांगोरा पिटल्याने काय होईल? कलिकाळाशी दरारा. आम्ही भक्तीचा डांगोरा पेटल्यानंतर त्या कळी काळाला याचा दरारा निर्माण होईल आणि तुका म्हणे करा जय जयकार आनंद विठ्ठला विठ्ठला.